नमस्कार, वेलकम अनघा क्रिएशन्स अँड केतकी क्रिएशन्सच्या पॉडकास्टमध्ये अँड यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की क्रीमी असा चक्का कसा करायचा. ओके, श्रीखंड कसं बनवायचं. तर त्याच्यासाठी आपण इथे 1.5 किलो चक्का घेतलेला आहे रेडीमेड. त्याच्यानंतर 1300 ग्रॅम साखर आहे आणि जायफळाची पावडर. तसंच आपण इकडे घेतलेलं आहे वेलदोड्याची पावडर. ओके, सोबत आपला जो चक्का आहे तो क्रीमी होण्यासाठी आपण इथे फ्रेश क्रीमचा यूज करणार आहोत, अमूल फ्रेश क्रीम. ओके, पुढे याच्यामध्ये जो चक्का आहे तो एका मिक्सरच्या भांड्यात किंवा पुरण यंत्रामध्ये घेऊन साखर आणि चक्का तुम्हाला मिक्स करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण पूर्ण चक्का इथे मिक्स करून घेणार आहोत. तर हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला हा मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे. एकदा एकजीव करून आपल्याला घ्यायचा आहे. ओके, मिक्सरमध्ये पण करू शकता किंवा तुम्ही पूर्ण यंत्रामध्ये पण असं फिरवू शकता. याच्यामध्ये आपण दूध वगैरे काहीच घातलेलं नाही आहे. ओके, तर हे असं आपल्याला करून घ्यायचं आहे. ओके, पूर्ण चक्का आपण असं करून घेणार आहोत. प्रकारे आपण पूर्ण मिक्सरमधनं किंवा तुम्ही पूर्ण यंत्रातून असं साखर आणि चक्का मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला. ओके, याच्यामध्ये आत्ता आपण फक्त साखर आणि चक्काच घातलेला आहे, दूध वगैरे काय ऍड केलेलं नाहीये. ओके, आणि आपलं जे श्रीखंड आहे ते क्रीमी होण्यासाठी इथे आपल्याला सिक्रेट इंग्रेडियंट्स अमूलचं फ्रेश क्रीम जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये यूज करायचं आहे. ओके, तर ते असं आपण शेक करून घेऊया आणि शेक करून घेऊन आपल्याला ते याच्यामध्ये ऍड करायचं आहे. ओके, याच्यात दूध वगैरे काय ऍड नाही करत आहे आपण, याच्यामध्ये हे आपल्याला ऍड करायचं आहे. ओके, पहिलं थोडं टाकून घ्या, नंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि ह्याच्याने तुमचा जो चक्का आहे तो एकदम क्रीमी होईल आणि मार्केट सारखाच होईल. ओके, व्यवस्थित तुम्हाला हे मिक्स करून घ्यायचं आहे. ओके, मी इथे हे पूर्ण यूज केलेलं आहे. प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण याच्यामध्ये फ्रेश क्रीम टाकल्यानंतर याच्यामध्ये जायफळ किसून घेतलेलं आहे ते टाकणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं केशर याच्यामध्ये ॲड करू शकता. तर आपण इथे टाकणार आहोत वेलदोड्याची पावडर. ओके, तर हे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित. बघू शकताय तुम्ही आपलं हे श्रीखंड असं क्रीमी झालेलं आहे. व्यवस्थित आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. खालून वरून व्यवस्थित आपण जे पावडर्स मिक्स केले आहेत त्या याच्या आतमध्ये गेल्या पाहिजेत. अशा पद्धतीने आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. ओके,
तर अशा प्रकारे आपलं हे क्रीमी मार्केट स्टाईल श्रीखंड तयार झालेला आहे. बघू शकताय तुम्ही. हाय, हॅलो आणि नमस्कार. तर तुमचंही श्रीखंड जर मार्केट